प्रेझेंट श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, नवीन वर्षातील पहिला सण आज मकर संक्रांती। मकर संक्रांतीपासून पुढील सणांची सुरुवात होत असते। प्रत्येकाच्या घरामध्ये आजचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने नक्कीच साजरा झाला असेल, कारण मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी विशेष आहे। खरं तर या सणाला तिळांचा सण किंवा गोडाचा सण असं देखील म्हटलं जातं। बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला दानाला विशेष महत्त्व आहे। खरं तर आज करावायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत। बघा, हा सण जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये गोडवा आणतो, आपल्या घरामध्ये आनंद आणतो, आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता आणतो। त्यामुळे या सणाला गोडव्याचा सण असं म्हटलं जातं। बऱ्याच वेळा आपण या दिवशी वेगवेगळे शुभ कार्य जे आहे ते आपल्या घरामध्ये करतो। सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात। त्याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्षाचं पूजन केलं जातं, सुगड पूजन केलं जातं, दान धर्म व्रत वैकल्य यांसारख्या सर्व शुभ गोष्टी ज्या आहेत त्या या मकर संक्रांतीच्या दिवशी केल्या जातात। हा दिवस जेवढ्या शुभ गोष्टी करण्यासाठी महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि जे दारिद्र्य आहे ते संपवण्यासाठी। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज रात्री या मकर संक्रांतीचा करावयाचा एक महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय सांगणार आहे, जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। आपल्याला आपल्या घरातून या काही वस्तू फेकून द्यायच्या आहेत, ज्या वस्तू फेकून दिल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दारिद्र्य संपून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। आजचा जो दिवस आहे तो सौभाग्यवती स्त्रियांसाठीही विशेष आहे, सुगड पूजण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्या। 24 तासांच्या आत याचा अनुभव घ्या। घरातील जे नकारात्मक वातावरण होतं तिथे कुठेतरी प्रसन्नता यायला लागेल। घरामध्ये जी निगेटिव्हिटी होती ती घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल। घरामधील जे वातावरण आहे ते अत्यंत उत्तम राहील आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतील। आता उपाय नक्की काय आहे, कुठल्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत, हे सगळं काही ऐकण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज रात्री म्हणजे जेव्हा आपलं जेवण वगैरे होईल तेव्हा करा, आत्ता वेळ असेल तर आत्ता केलात तरीही चालेल। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे। आता ऑलरेडी जर तुमच्या देवघरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ जो दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित असेल तर तोच दिवा ठेवून द्या, दुसरा दिवा लावण्याची काही गरज नाही। ज्यांच्याही देवघरात अंधार असेल किंवा दिवा विझलेला असेल त्यांनी नव्याने दिवा लावायचा आहे, ठीक आहे। यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, एक छोटंसं बाउल किंवा प्लेट घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे धने घालायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला या धन्यांवरती आणि या तिळांवरती तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे, ठीक आहे। ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। त्यानंतर अजून एक छोटीशी वाटी किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे। जे गुळ आपण तिळगुळांसाठी वापरतो तेच गुळ घ्या, ठीक आहे। गुळाचा खडा घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि तुमच्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो, प्रतिमा, टाक, श्रीयंत्र जे काही असेल त्याच्या समोर तुम्हाला ही वाटी ठेवायची। गुळाच्या खड्याची जी वाटी आहे ती तुम्हाला देवघरामध्ये लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही जे तीळ, धने आणि जी हळद तुम्ही घेतलेली आहे हे सगळं मिक्स करायचं आणि हाताच्या मुठीत घ्यायचं। हाताच्या मुठीत घेऊन माता लक्ष्मीवरती तुम्हाला ह्या तीनही वस्तू अर्पण करायच्या आहेत। अर्पण करत असताना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। घरातील नकारात्मकतेचा दारिद्र्याचा नाश होण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे आणि त्याचबरोबर ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम या मंत्राचा देखील तुम्हाला कंटिन्यू जप करत राहायचा आहे।
ठीक आहे। हे सर्व काही करून झालं की त्यानंतर 10-15 मिनटं हे धने आणि जे तीळ आहेत ते तसेच ठेवून द्या, उचलू नका, काढू नका। 10-15-20 मिनटं अगदी झाले की त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि या लाल रंगाच्या कापडामध्ये सगळ्यात पहिले गुळाचा खडा ठेवायचा आहे। जो खडा आपण माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेला आहे तो गुळाचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबत जे धने आणि तीळ आपण माता लक्ष्मीवरती अर्पण केलेले आहे ते देखील तुम्हाला तिथून काढायचे आहे। त्यानंतर लाल रंगाच्या कापडात हे सगळं तुम्हाला बांधायचं आहे आणि त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे। घट्ट गाठ मारून झाली की याची छोटीशी पोटली तयार होईल। या पोटलीला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीच्या चरणांनाही पोटली लावायची आहे। जे तुम्ही अगरबत्ती वगैरे लावलेले असेल, धूप दीप ते सगळं त्या पोटलीला ओवाळायचं आहे। त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची आहे। तुमची इच्छित जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घरातील जो कर्ता किंवा कमावता व्यक्ती असेल, आता स्त्री असेल तरी चालेल, पुरुष असेल तरी चालेल, घरामध्ये स्त्री पुरुष दोघेही कमावतात, तुमचा मुलगाही कमावतो, जेवढे लोक तुमच्या घरामध्ये कमावते आहेत त्या व्यक्तींवरनं ही पोटली तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे। वरपासनं खालपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे घर आहे, घराचे जे पत्रे असतील, कौलं असतील किंवा जो टेरेस असेल त्यावरती तुम्हाला ही जी पोटली आहे ती फेकून द्यायची आहे। उघडायची नाही, काहीच नाही, जी पोटली आहे तशीच गाठ मारलेली तशीच तुम्हाला घराच्या वरती फेकून द्यायची आहे। बघा, खरं तर धने जिला आपण माता लक्ष्मी स्वरूप समजतो आणि त्यामध्ये घातलेले तीळ, संक्रांतीचा दिवस हा तिळांचे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। आजच्या दिवशी आपण तिळांचं हवन करतो, तीळ दान करतो, तिळाचे असंख्य उपाय करत असतो, कारण आजचा दिवस तिळांचेच उपाय करण्यासाठी विशेष आहे। जेव्हा तुम्ही याच्यामध्ये तीळ घालाल, धने घालाल आणि माता लक्ष्मीवरती तुम्ही जेव्हा ते अभिमंत्रित कराल तेव्हा लक्षात घ्या तुमची प्रत्येक इच्छा, तुमची सेवा, तुमची प्रार्थना ही माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल। जेव्हा तुम्ही ते धने ते तीळ एका कापडामध्ये काढून घ्याल आणि गुळाचा खडा, तर गुळाचा खडा बघा आपल्या आयुष्यात गोडवा आणतो। कुठलीही माता लक्ष्मीची सेवा असेल, कुठलीही शुभ पूजा असेल तर त्या प्रत्येक पूजेत सत्यनारायण असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल त्यामध्ये गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपण आवर्जून ठेवत असतो। जेव्हा तुम्ही आज हा गुळाचा खडा माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल आणि तो खडा पुन्हा तुम्ही जेव्हा अभिमंत्रित करून त्या कापडात घालाल म्हणजे त्याची जी पोटली तयार कराल आणि ती पोटली जेव्हा घरातील मेन व्यक्तीवरनं तुम्ही उतरवाल तेव्हा लक्षात घ्या त्या मेन वरच्या ज्या काही संकट, समस्या, अडचणी, नजर जे काही असेल ते सगळं त्यामध्ये खेचलं जाईल आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी त्यांच्यावरती राहील, माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती प्राप्त राहील। जेव्हा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही तुमच्याच घरावरती ही पोटली फेकाल तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद, माता लक्ष्मीची कृपादृष्टी घरातील प्रत्येक सदस्यावर आणि संपूर्ण घरावरती राहील। माता लक्ष्मी तुमच्याकडे त्या क्षणात आकर्षित होईल। घरामध्ये लक्ष्मी नेहमी स्थिर राहील, पैशांचा ओघ तुमच्या घरामध्ये वाढायला लागेल। जिथे जिथे लक्ष्मी स्थिरता नव्हती किंवा जिथे पैसा टिकतच नव्हता, काही होतच नव्हतं, काही कितीही मेहनत केली तरी पण यश काही मिळत नव्हतं, तिथे तुम्हाला यश मिळायला लागेल, घरामध्ये बरकत यायला लागेल, पैसा यायला लागेल आणि मेन म्हणजे आलेला पैसा जो आहे तो टिकायला लागेल। प्रत्येकाला आवर्जून सांगेन की आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय नक्कीच करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।